May I come in, sir? Yes. Thank you, sir. Good morning, ma'am. Good morning, sir. Good morning, sir. Good morning. बसा. Thank you, sir. Thank you, ma'am. नाव न सांगता तुमची ओळख करून द्या. सर, माझं मूळ गाव हे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण हे आहे. माझं 10वी पर्यंतचं शिक्षण श्रीगोंदा तालुक्यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये झालेलं आहे. 11वी-12वीचं जे शिक्षण आहे ते शिरूरला झालंय आणि माझं ग्रॅज्युएशन हे BE इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथून झालेलं आहे. मला सर 5 वर्षाचा IT क्षेत्राचा सॉफ्टवेअर टेस्टिंगचा अनुभव आहे. त्यासोबत मला इंडियन स्टँडअप कॉमेडी व्हिडिओज बघायला, रेट्रोस्पेक्टिव्ह डायरी रायटिंग करायला आणि लोकसत्ता वर्तमानपत्रातली शब्दकोडे सोडवायला आवडतात. रेट्रोस्पेक्टिव्ह डायरी रायटिंग. हो सर. सर, साधारणतः नॉर्मली डेली रायटिंग जे करतो आपण डायरीमध्ये, तर मी ते डेली न करता 4 ते 5 दिवसांचं किंवा आठवड्याचं जसा मला वेळ मिळेल त्या हिशोबानं करतो. त्याच्यामध्ये बेसिकली 4-5 दिवसामध्ये आपल्याला काय टास्क करायचे आहेत, त्यासोबत मागच्या 4 ते 5 दिवसांमध्ये आपण काय टास्क पूर्ण केले, काय पेंडिंग आहेत, काही चुका घडल्या असतील, काही पॉझिटिव्ह घडल्या असतील, साधारणतः याचं मी नोट करून ठेवतो. आता 2023 हे वर्ष संपत आलं. त्या पूर्ण वर्षातली अशी एक तुमची डायरी मधली नोंद सांगा जी अविस्मरणीय आहे. नक्कीच सर. जेव्हा सर मेन्सचे मार्क की आली ना आपली आन्सर की, त्यावेळेस मी थोडासा घाबरून होतो, कारण मार्क्स किती पडतात, खूप प्रयत्न केला होता आणि मग मी ते की चेक करायला घाबरत होतो. माझ्या पत्नीनं घरी ती की चेक केली आणि मग तेव्हा मला तिने सांगितलं की छान मार्क्स आलेले आहेत. तिने एक मार्क सांगितले मला आणि तो माझ्यासाठी फार अविस्मरणीय क्षण होता, कारण मी बाहेर होतो आणि मला तिथेच असं भावनावश झालं एकदम की आपण जी मेहनत केली तिचं कुठेतरी फळ मिळाल्याचं मला एक भावना निर्माण झाली त्याच्यामध्ये. त्यासोबत सर दुसरी घटना मला सांगावी वाटते. माझे एक मित्र आहेत किशोर मराठे तहसीलदार, ते कोण होणार करोडपती हा जो मराठी कार्यक्रम आहे त्या शोवरती ते गेले होते आणि जे व्हिडिओ फ्रेंड असतं ना तिथे त्यांनी मला माझं नाव दिलं होतं आणि तिथे मी उत्तर बरोबर देऊ शकलो आणि त्यांना एक अमाऊंट जिंकून देण्यामध्ये मला मदत करता आली. याचा एक आनंद आहे. अरे वा. थँक्यू सर. प्रायव्हेट मध्ये होता. हो सर. आणि इथे मी बघतोय तुमचा पेमेंट पे स्केल खूप छान होता. हो सर. मग तुम्ही इकडे पब्लिक लाईफ मध्ये जिकडे एवढे पैसे तर मिळत नाही प्रायव्हेट सारखे, काय येतं इकडे? सर, पब्लिक सर्व्हिसेसमध्ये येण्याचं मूळ कारण म्हणजे ह्या सर्व्हिसेसमध्ये असणारं सर्व्हिस ओरिएंटेशन, त्यासोबत त्या पदाला एक ऑथॉरिटी आहे. त्या ऑथॉरिटीच्या माध्यमातून सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनातले जे डे टू डे बेसिसवरचे प्रॉब्लेम आहेत ते मला सोडवता येतील. त्यातनं मला एक जॉब सॅटिस्फिकेशन मिळेल. त्यासोबतच या पदाला एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि ह्या रिस्पॉन्सिबिलिटीमधून एक रिस्पॉन्सिबल लाईफ जगायची मला प्रेरणा मिळेल. तसेच ह्या क्षेत्रामध्ये डायव्हर्स फील्डमध्ये काम करण्याचं आणि डायव्हर्स जॉग्राफिक लोकेशन्समध्ये काम करण्याची मला संधी मिळेल. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांशी मला कम्युनिकेशन करण्याची संधी मिळेल आणि त्यातून मला खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज अजून निर्माण होतील. त्यामुळे मला या क्षेत्राकडे यायचं. ओके. आजचं वर्तमानपत्र वाचलं? हो सर, वर्तमानपत्र वाचलं. काय आहे महत्वाची हेडलाईन्स? सर, आजची महत्वाची हेडलाईन म्हणजे जी आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणी चालू आहे त्या संदर्भात 31 डिसेंबर पर्यंत निर्णय घेण्याचं त्यांना माननीय सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं. त्यासाठी आता अजून 10 दिवसांची मुदतवाढ दिलेली आहे. त्यासोबतच शेअर मार्केट हे उच्चांकी लेवलला गेलेलं आहे सर. सेन्सेक्स आणि निफ्टी ह्या 2 हेडलाईन आहेत. सध्याची महाराष्ट्राची राजकीय परिस्थितीवर तुम्हाला काय वाटतं? सर, सध्याची राजकीय परिस्थिती बघता आणि सर्वसामान्य व्यक्तीशी जर बोललं तर सध्याची राजकीय परिस्थिती ही फार गोंधळाची वाटते सर. म्हणजे सर्वसामान्य माणसाला असं वाटतंय की आपण कुणालाही मतदान केलं तरी तो माणूस उद्या विरोधी पक्षात जरी आला त्यांची मेजॉरिटी, तरी ते सत्तेसाठी सत्ताधारी पक्षासोबत युती करणारच नाहीत याबद्दल माणसाच्या मनात शंका निर्माण झालेली आहे. त्यामुळे एक विचारधारेचं जो राजकारण म्हणतो ते खुंटत चाललेलं आहे आणि सत्तापिपासू राजकारणाकडे आपण जातोय की काय अशी एक भूमिका सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झालेली आहे सर. तुमचे आवडते पॉलिटिशियन कोण? सर, माझे आवडते पॉलिटिशियन माननीय शरद पवार साहेब आणि माननीय नरेंद्र मोदीजी हे आहेत. ओके. आपल्या पंतप्रधानांचं क्रिटिकल अनालिसिस करा. सर, 2014 पासून आज 2023 पर्यंत जर आपण अवलोकन केलं तर असं दिसतं की जी योजनांची पोहोच आणि योजनांची माहिती ही ग्राउंड लेवलला ज्या पद्धतीनं गेलेली आहे ती माझ्या अनुभवामध्ये मी त्याच्या अगोदर एवढ्या लेवलचं काम बघितलेलं नव्हतं.
2014 पासून 23 पर्यंत योजनांची जी सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोच, त्यासोबत डिजिटलायझेशन हे जे आहे डिजिटल इंडिया या कार्यक्रमाच्या माध्यमातून, तर हे फार छानरित्या आणि अजून सर राजकारणामध्ये सर्वसामान्य व्यक्ती जास्त इंटरेस्टेडली सहभागी होतोय, त्यामुळे पॉझिटिव्ह डेमोक्रेसीचा विकास करण्याच्या दृष्टीने मला चांगलं वाटतं त्याच्यामध्ये. क्रिटिकल अनालिसिस मध्ये काही निगेटिव्ह पॉईंट आहेत का? सर निगेटिव्ह पॉईंट जर बघितलं तर मला असं वाटतं माननीय पंतप्रधानांपेक्षा पंतप्रधानांचं नाहीये, परंतु त्या पक्षाच्या काही नेत्यांची वक्तव्य अशी आहेत की थोडीशी सामाजिक ध्रुवीकरण करण्याच्या दृष्टीने मला ती कधी कधी दिसतात. थोडं जर त्याला आवर घातला तर नक्कीच आपण एक पॉझिटिव्ह डेमोक्रेसी, विकसित डेमोक्रेसीकडे विकसित वाटचाल करू शकतो, मला असं वाटतं. ओके. तुम्ही नगरचे आहात. हो मॅम. नगरची 5 वैशिष्ट्य सांगा आम्हाला. ओके मॅम. नगर हा जिल्हा जो आहे मॅम, तो आकाराने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. त्याची क्षेत्रफळ जे आहे ते 17,048 किलोमीटर वर्ग आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई 1646 मीटर उंची हे नगरमध्ये आहे. नगर हा सहकाराचा आणि संतांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यासोबत माझा जो तालुका आहे श्रीगोंदा, त्यामध्ये पेडगाव या ठिकाणी धर्मवीरगड नावाचा किल्ला आहे. आणि अहमदनगरमध्ये चलेजाव चळवळीच्या ड्युरेशनमध्ये माननीय माजी पंतप्रधान पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, त्यासोबत पी.सी. घोष यांसारख्या स्वातंत्र्य सेनानींना त्या भुईकोट किल्ल्यामध्ये नगरचं ठेवलेलं होतं. अहमदनगरचं नाव अहमदनगर असं का पडलं? मॅम, अहमदनगरची स्थापना ही तत्कालीन निजाम अहमद निजाम शाह एक यांनी केली होती. तिथे अगोदर कोणतं शहर नव्हतं, त्यांनी ते शहर वसवलं आणि मग त्यामुळे त्या अहमदनगरचं नाव अहमदनगर असं पडलं. अहमदनगरचे 5 विशेष व्यक्ती. मॅम, मी जे मृत आहेत ते सांगितले तरी चालतील का? ओके. तर महाराष्ट्रामध्ये ज्यांनी सहकार्याची गंगा आणली असे माननीय पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, त्यासोबत क्रिकेटपटू जहीर खान, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, मधुकर तोरडमल आणि मला वाटतं की अण्णासाहेब हजारे, पोपटराव पवार हे आहेत. तुमचा प्रेफरन्स काय असेल? मॅम, माझा पहिला प्रेफरन्स हा डेप्युटी कलेक्टर आहे, दुसरा प्रेफरन्स DYSP आहे, तिसरा प्रेफरन्स तहसीलदार, चौथा प्रेफरन्स CO चीफ ऑफिसर आणि 5वा प्रेफरन्स ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर BDO आहे. डेप्युटी कलेक्टर पदाची कामं सांगू शकता? हो मॅम. मॅम, डेप्युटी कलेक्टर पद हे राज्यसेवेतून जी कॅटेगरीमध्ये भरले जातात, ज्या संवर्गामध्ये भरले जातात, त्या संवर्गातले अधिकारी राज्यसेवेतून विविध पदांवरती काम करतात. त्यातलं एक पद आहे सब डिव्हिजनल ऑफिसर किंवा सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट म्हणतो किंवा प्रांताधिकारी म्हणतो. त्यांचं बेसिकली काम आहे उपविभागामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखणं, त्यासोबत महसूलच्या संदर्भातल्या ज्या केसेस येतात त्यांची सुनावणी करणं, त्यानंतर गौण खनिजांचं जे लायसन्सिंग असेल, त्याच्यानंतर त्या संदर्भाने जर काही दारूबंदीच्या अनुषंगाने काही केसेस चालवायचे असतील, त्याच्यानंतर सर चॅप्टर केसेस चालवायचे असतील तर ही कामं आहेत. त्यासोबतच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपजिल्हाधिकारी हे रेसिडेंट उपजिल्हाधिकारी RDC म्हणून पदावरती असतात, ज्यांचं काम जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यात मदत करणं आणि डे टू डे समन्स येतात किंवा लोक भेटायला येतात त्या संदर्भाने काम पाहणं. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपजिल्हाधिकारी हे पुनर्वसन अधिकारी, भूसंपादन अधिकारी, पुरवठा अधिकारी अशा वेगवेगळ्या पदांवरती कार्यरत असतात. मला असं तुमचं प्रोफाईल बघितल्यावर असं वाटतं तुम्ही प्रायव्हेट मध्ये पण खूप चांगल्या म्हणजे पदावरती कार्यरत होतात. ओके, तर तुम्हाला तिकडे पण खूप चांगल्या संधी मिळाल्या असत्या, तर तुम्हाला इकडेच काय यायचं हे म्हणजे जस्टिफाय करा परत एकदा. मॅम, मी तुमच्या बरोबर नक्की अग्री करतो. मी प्रायव्हेटमध्ये खूप चांगल्या कंपन्यांमध्ये, मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये, माझं कॉलेजमधूनच 3 मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये सिलेक्शन झालेलं आणि मला खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या, चांगल्या क्लायंट सोबत काम करायची संधी मिळाली. आणि आज जरी मी IT काम करत असतो मॅम, तरी पण मी खूप चांगल्या पगारावरती, खूप चांगल्या पोझिशनवरती काम करत असतो. त्यासोबत सर मला असं वाटतं IT मध्ये मी तिथून इकडे येण्याचं जे कारण आहे ना, ते सर्व्हिस ओरिएंटेशन ह्या क्षेत्रामध्ये जास्त चांगलं आहे. त्यासोबत ऑथॉरिटी आहे आणि त्या ऑथॉरिटीतनं पॉझिटिव्ह काहीतरी चेंज सोसायटीमध्ये करण्याची क्षमता आहे, डायव्हर्स फील्डमध्ये काम करण्याची क्षमता आहे, वेगवेगळ्या लोकांसोबत कम्युनिकेशन करण्याची क्षमता आहे. त्यामुळे मला इकडे यावंसं वाटतं मॅम. आणि हे लहानपणापासून मला अधिकारी होण्याचं जे माझं लहानपणाचं स्वप्न होतं, त्या स्वप्नाकडे मी एक ट्राय द्यावा या दृष्टीने मी त्याच्याकडे पाहतो. गव्हर्नमेंट सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर याच्यामध्ये काय डिफरन्सेस तुम्हाला वाटतात, काय आहे फरक? मॅम, गव्हर्नमेंट सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये मला मूळ डिफरन्स जो वाटतो ना, तो प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉबची स्टॅबिलिटी तेवढी नाहीये ऍज कम्पेअर टू गव्हर्नमेंट सर्व्हिसेस. मात्र
पे स्केल, त्यानंतर बाकीचे फीचर्स जे आहेत, किंवा मी शहरी भागामध्ये काम करू शकतो आणि वेगवेगळ्या क्लायंट सोबत, तसेच मला परदेशात जाऊन चांगल्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळेल. मात्र जर सर्व्हिस ओरिएंटेशन बघितलं, ऑथॉरिटी पाहिली, एक लार्ज समाजावरती इम्पॅक्ट फुल काम करण्याची, समाजामध्ये काही चेंज घडवण्याची, योजनांची पोहोच देण्याची जी क्षमता आहे ती मला वाटतं गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये जास्त चांगल्या प्रकारे आहे. तुम्ही आता पुण्यात राहता. हो मॅम, मी पुण्यामध्ये सिंहगड रोड, वडगाव बुद्रुक येथे राहतो. तुम्ही आता पुण्यात राहताय. ओके. जेव्हा तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करता तेव्हा तुमचं फॅमिली लाईफ एक स्टेबल राहते. ओके. उद्या तुम्ही ऑफिसर होणार, तुमची बदली गडचिरोली, तुमची बदली मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, अशी दर 3 वर्षाला बदलणार. त्यावेळेस तुम्हाला रिग्रेट होईल असं नाही वाटत का या प्रायव्हेट सेक्टर सोडण्याचं? मॅम, मला वाटतं त्याबद्दल रिलेट होण्याचं अजिबात कारण नाहीये, किंवा कारण जेव्हा आपण एखाद्या सर्व्हिसेसमध्ये येतो त्यासोबत त्याचे प्रोज आणि कॉन्स, पार्ट आणि पार्सल येतात त्याच्यासोबत. तसेच मॅम, माझं जे बालपण गेलेलं आहे ना, ते पूर्ण खेड्यामध्ये गेलेलं आहे. तसेच माझं 11वी-12वीचं शिक्षण हे तालुक्याच्या ठिकाणी, म्हणजे साधारणतः सेमी अर्बन एरियामध्ये, आणि ग्रॅज्युएशन आणि त्यानंतरचा जो प्रवास आहे तो पूर्ण शहरी भागामध्ये झालेला आहे. त्यामुळं खेड्यापासून शहरापर्यंत सगळ्या ठिकाणी मी राहिलेलो आहे, जग बघितलेलं आहे. तसेच मॅम, माझी पत्नी ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये गृह खात्यामध्ये रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅब या ठिकाणी कार्यरत आहे, आणि ती सुद्धा ह्या इंटरव्ह्यूला माझ्यासोबत पात्र आहे. तर मला असं वाटतं आमच्या दोघांच्या बदल्या, जी गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे की पती पत्नी एकत्रीकरण, त्यानुसार एका जिल्ह्यामध्ये जरी आम्हाला पोस्टिंग मिळालं तरी नक्कीच आम्ही आनंदाने आणि चांगलं काम करू तिथे. एका जिल्ह्यात नाही आलं तरी मॅम, तरी पण माझं म्हणजे गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे एका जिल्ह्याची, आणि जरी नसेल तरी पण आमच्या दोघांची तयारी आहे की आपल्याला गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये काम करायचं आहे, आणि हा एक जॉबचा पार्ट आणि पार्सल आहे, ते आपल्याला स्वीकारायलाच लागेल. मी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन मध्ये ग्रॅज्युएशन, हो सर. त्याच्यानंतर आयटी मध्ये काम केलं. म्हणजे ज्या क्षेत्रात ग्रॅज्युएशन केलं ते सोडून दिलं आणि आयटी हो सर, तत्वता तसं म्हणू शकतो आयटीचं आपण. क्षेत्र सोडून नंतर तुम्ही कन्सल्टंट सोडून आता तुम्ही प्रशासनात यायचं. सातत्याने तुमच्या स्वभावामध्ये ही धडसोड वृत्ती आहे. सर, कन्सल्टंटचं जे दाखवलेलं आहे प्रोफाईल, ते माझं टेस्टिंग कन्सल्टंट म्हणूनच आहे. म्हणजे माझा जो जॉब एक्सपिरियन्स आहे तो सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या निगडीतच आहे, आणि एनटीटी या कंपनीमध्ये जो कन्सल्टंट एक्सपिरियन्स दाखवलेला आहे तो ॲज अ सॉफ्टवेअर टेस्टिंग कन्सल्टंट म्हणूनच आहे. म्हणजे माझा लार्जर स्केलवरती मला तिथे काम करायला मिळालं. आणि धरसोड वृत्तीबद्दल सर मला असं वाटतं की माणसाने कायम त्याच्या स्वप्नांच्या पाठीमागे धावलं पाहिजे. आपली राज्यघटना सुद्धा आर्टिकल 51 DPSP किंवा फंडामेंटल ड्युटीज मध्ये सांगतं की आपण उत्तमोत्तम कार्य करण्याचा आणि जास्त एक्सेल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि सर, माझं हे लहानपणापासून स्वप्न होतं की ह्या सर्व्हिसेसमध्ये यायचं. काही कारणांमुळे कॉलेज पासआउट झाल्यानंतर मला जॉब करण्याची गरज पडली. जर कदाचित ती कारण उद्भवली नसती तर मी तेव्हाच त्या परीक्षांचा अभ्यास केला असता आणि त्या क्षेत्रामध्ये गेलो असतो. इलेक्ट्रॉनिक्स लाईट आणि एनर्जी एफिशियंट इलेक्ट्रिक. सर, मी प्रयत्न करू का? तर बेसिकली CFL बल्ब जे आहेत ना, त्याच्यासाठी एनर्जी कन्झम्पशन हे फार कमी आहे त्यांचं, आणि त्याच्यामध्ये एलईडीचा वापर केलेला आहे. जे एलईडी आहेत ते फार कमी एनर्जी कन्झम्पशन करतात, आणि त्यामुळे कदाचित त्यांना एनर्जी इफिशियंट आपण म्हणत असू असं मला वाटतं. एलसीडी आणि एलईडी स्क्रीन मध्ये काय? सर, एलसीडी हे लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले आणि एलईडी हे लाईट इमिटिंग डायोड या तत्वावरती काम करतं. एलसीडी जे आहे त्याची क्लॅरिटी ऍज कम्पेअर टू एलईडी ही कमी आहे. एलईडी हे जास्त ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. सर, एवढं मी सांगू शकतो त्याबद्दल. 4G, 5G, 6G हे काय आहे एक्झॅक्टली? थोडं सांगता येईल काय? हो सर, 4G, 5G, 6G हे जनरेशन ऑफ मोबाईल कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे. 4G म्हणजे 4th जनरेशन, 5G म्हणजे 5th जनरेशन, आणि 6G म्हणजे 6th जनरेशन. तर 4G आणि 5G मध्ये बेसिक फरक सर डेटा स्पीड आणि कमी झालेली लेटन्सी, जी की 5G मध्ये कमी झालेली आहे. त्यासोबतच नंबर ऑफ युजर्स इन अ सेल जे आपण कम्युनिकेट करू शकतो ते 5G मध्ये जास्त आहे ऍज कम्पेअर टू 4G. 4Gचं स्पीड जे होतं त्यापेक्षा 5Gचं स्पीड हे ऑलमोस्ट 10 टाइम्स झालेलं आहे. आणि जर 6G आहे त्यामुळे जे भविष्यामध्ये आपण इंडस्ट्री 5.0 येऊ घातलेला आहे, ज्याच्यामध्ये ह्युमन आणि मशीन इंटरॅक्शन आपण करणार आहोत. त्यासोबतच रिअल टाइम डेटा अनालिसिस जे आहे, किंवा इलेक्ट्रॉनिक चिप्स बनवण्यासाठी जर एखादी गोष्ट आवश्यक असेल तर त्याच्यातलं काही मटेरियल या टेबलावर आहे का? सर, मला असं वाटतं की
मोबाईल डिव्हाइसेस ज्या आहेत टेबलावरती त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स आहेत किंवा त्याच्यामध्ये ज्या सेमीकंडक्टर चिप्स आहेत त्यांना ऑलरेडी एक्झिस्टिंग इलेक्ट्रॉनिक कंपोनंट सोडून उरलेल्या साहित्यात काय आहे? सर तुम्ही प्लीज प्रश्न मला एकदा पुन्हा सांगाल का? मला इलेक्ट्रॉनिक चिप्स बनवायचे चिप्स शून्यापासून. So त्याच्यासाठी लागणारे रॉ मटेरियल माफ करा सर, मला दिसत नाहीये कारण सिलिकॉन चिप्स लागतात त्याच्यासाठी, सिलिकॉन डिव्हाइसेस लागतात आणि मला सिलिकॉन इकडे दिसत नाहीये त्याच्यासाठी. पीएनपी आणि एनपीएन इम्प्युरिटीजच्या बद्दल सांगा. हो सर. सर पीएनपी ट्रान्झिस्टर असतो आणि एनपीएन ट्रान्झिस्टर असतो. तर बेसिकली आपण एन टाईप पीएनपी जर म्हटलं तर एन टाईप जो सेमीकंडक्टर आहे त्याला सँडविच करतो 2 पी टाईप सेमीकंडक्टरच्या मध्ये, आणि जर एनपीएन म्हटलं तर पी टाईपला 2 एन टाईपच्या मध्ये सेमीकंडक्टर. रेअर अर्थ मिनरल काय? तर मी प्रयत्न करू का? तर मला असं वाटतं की रेअर अर्थ एलिमेंट्स म्हणजे ज्यांचा निसर्गामध्ये किंवा पृथ्वीच्या भूगर्भामध्ये ज्याचं प्रमाण आहे ते फार कमी लेवलला आहे त्याला कदाचित आपण रेअर अर्थ एलिमेंट्स म्हणत असावे. तुम्ही मगाशी अण्णा हजारे, पोपटराव पवार यांचा उल्लेख केला. सर का नगरमध्ये किंवा महाराष्ट्रात अजून अण्णा हजारे आणि पोपटराव पवार तयार नाही झाले? सर अण्णा हजारे आणि पोपटराव पवार यांचं जर काम पाहिलं तर आपण एक लिडरशिप, त्यासोबत लोकसहभाग आणि शासनाचा मिळणारा पाठिंबा, ह्या 3 गोष्टींमधनं तिथं पॉझिटिव्ह चेंजेस निर्माण झालेले आहेत. मला असं वाटतं सर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये किंवा गावांमध्ये असं न तयार होण्यासाठी ह्या 3ही गोष्टींची कमतरता पडलेली असावी, ज्यामध्ये लिडरशिपचा अभाव आहे, त्यासोबत लोकसहभागाचा अभाव, आणि मग त्यामुळे पर्यायाने गव्हर्नमेंटचा मिळणारा कमी सपोर्ट यामुळे झालेला असावं. ठीक आहे, येऊ शकता आपण. थँक्यू सर. थँक्यू मॅम. हॅव अ नाईस डे. एवढं मे आय कम इन सर? येस. कसं वाटलं सागर सर? सर छान वाटला एक्सपिरियन्स, आणि मला वाटतं मी उत्तर पण चांगल्या प्रकारे देऊ शकलो. इलेक्ट्रॉनिक्सचं थोडंसं सर मला वाटतं इलेक्ट्रॉनिक थोडं. पण खूप छान दिलं तुम्ही. म्हणजे मी तर इथं तेच लिहिलं की मलाच व्हेरी प्राऊड फिलिंग आहे. आणि सर मला अजून एक गोष्ट सांगायची आहे मॅम तुम्हाला पण. सर म्हणजे गुरु आहेत आमचे. माझा product आहे. त्याच्यामध्ये अजून छान वाटतं. हो, तुम्ही हो. जास्त ग्रिलिंग क्वेश्चन विचारले हो हो की अजून कसं आपल्याला टफ घेऊन मी पण किती जाते. tough केलं. मॅडमनी मला स्ट्रेस मध्ये आणण्याचा खूप प्रयत्न खूप आम्ही केला. मी केला. आले नाही stressमध्ये. थँक्यू सर. मी तुम्हाला हे करणार इलेक्ट्रॉनिक्स केलं, हा. हे केलं, ते केलं, कशाला येतं इकडे? हो हो छान पद्धतीने. इन अ व्हेरी पॉझिटिव्ह वे. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. खूपच भारी. व्हेरी खूपच खूपच. आणि एटिकेट्स, मॅनर्सच्या बाबत बेस्ट आय कॉन्टॅक्ट. ती घनकडं Yes, eye content contact होतं. आतापर्यंत लोकांमध्ये Best, best, second best. place. Second सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही वाक्यरचना करता, ती मांडता, ते बिलकुल पण अडथळण्यासारखे हा. अवलोकन करतात, शब्द तुमचा आवाज पण थोडासा स्लाइटली घोगरा असल्यामुळे ते अजून काय म्हणतात त्याला असं छान वाटतं ऐकायला. तुम्ही बोलत राहा असं वाटतं. Yes. सो दॅट इज ऑल्सो अ प्लस. Very nice. काही सजेशन्स आता की डायरी रायटिंग ते रेट्रोस्पेक्टिव्ह असा काहीतरी प्रश्न येईल, तो छान तुम्ही हे केला. फक्त त्याच्यात काय की सरांकडून एक सुधारणा आहे की जे आपण सांगितलं का मार्क्स बघायला भीती वाटत होती, तर त्याच्यात सर कसं रिफ्रेश करता येईल? तुम्हाला मार्क पाहायला भीती वाटत होती. तुम्हाला प्रश्न विचारला होता की तुमच्या परीक्षेमध्ये काही चांगला आनंदाचा क्षण. आनंदाचा क्षण झाला. आणि तेव्हा मग तुम्ही सांगितलं की मला मार्क पाहायला भीती वाटत होती. मग माझ्या वाईफनी ते मार्क पाहिले आणि मला त्याचा आनंद झाला. तर पहिलं वाक्य ना, मला भीती वाटत होती. अच्छा. आणि जो सेकंड इन्सिडेंट आहे तो खूप छान होता की हो. कोण फ्रेंड आणि तुम्ही काहीतरी तुमच्या फ्रेंडला हेल्प करू शकले, बरोबर. आणि त्याच्यात ते impressive इम्प्रेसिव्ह होतं. हो. त्याला फर्स्ट सांगा वाटलं तर. अच्छा तसं करतो मग. हा, चालेल. असं ते खूप छान दिलं. राजकीय परिस्थितीचं तुम्ही उत्तर दिलं. फक्त याच्यात काय करायचं की काही कीवर्ड आले पाहिजे की मग डेमोक्रेसीसाठी काय मारक गोष्टी घडतायत, 10 शेड्यूलचा तिथं काही आपला उल्लेख आला पाहिजे. तुम्ही एथिक्सचं बोललात का, पॉलिटिक्स मध्ये एथिक्स आपण कुठेतरी चर्चा करत नाही, वेल अँड गुड. आता मोदीजींचं जेव्हा विचारलं, ठीक आहे, प्राईम मिनिस्टरचं, तर काय करायचं, तुम्ही छान 2014 ते 23 सांगितलं. त्याच्या पहिले एक पॉझिटिव्ह पॉईंट काय आहे की पंतप्रधान व्हायच्या पहिले ते गुजरातचे 3 वेळा सीएम राहिलेले, आणि त्यांनी तिथं एक डेव्हलपमेंटल मॉडेल उभं केलं जे लोकांना अपील झालं, अपील झालं. म्हणून पंतप्रधान पदावर त्यांना बरोबर. तशी ओळख मिळाली. किंवा पॉझिटिव्ह तुम्ही छान सांगितले. डिजिटायझेशनचा छान मुद्दा सांगितला, कारण ते याची पोहोच
इंटरनॅशनल लेवलला इंडियाचा Image, प्रेझेन्स एक बरोबर. वेगळ्या लेवलला वाढला, सॉफ्ट पॉवर आपली इन्क्रीज होत आहे. हो. त्याच्या G20चा तुम्ही उल्लेख करू शकता. लीडर ऑफ ग्लोबल साऊथ. येस येस, आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या, स्टँड घ्यायला लागलोय. ठीक आहे. आपण आता जेव्हा क्रिटिकल अनालिसिस असताना काही निगेटिव्ह पॉईंट सांगायचे आपण. हम्म. मी तुम्हाला निगेटिव्ह विचारल्यानंतर पण तुम्ही काय म्हणले, त्यांचं नाही पण त्यांच्या पक्षाचं आहे. नको. आता निगेटिव्ह पॉईंट काय सांगू शकता तुम्ही, की सर मान्य कॅरिझमॅटिक पर्सनॅलिटी कुठेतरी म्हणजे पदापेक्षा व्यक्ती कसा आहेच ना मुद्दा, हे हा, सांगतो. तो एक मुद्दा झाला. किंवा प्रेसला फेस करणं, की हो. एक पंतप्रधान किंवा जो लीडर आहे त्याचं काम हे पण एका लोकांपर्यंत पोहोचणं, किंवा लोकांच्या प्रश्नांना, जो प्रेस आपला एक आपण डेमोक्रेसीचा स्तंभ मानतो, बरोबर. तर त्यांच्या क्वेश्चन्सला हे करणं. काही संवेदनशील मुद्दे होतात, तर तिथं जर पंतप्रधानांकडून एखादा मेसेज, जर स्ट्रॉंग मेसेज सोसायटीसाठी गेला, तर खूप जागी तो डिटरंट म्हणून युज केला जाऊ शकतो. जसं मणिपूर व्हायलन्सला, की बरोबर. थोडंसं लेट झालं, लोकांची अपेक्षा होतं की हे जर पंतप्रधानांकडून पहिले जर आलं तर हे. तर मला असं वाटतं की ह्या जर अशा काही गोष्टी जर झाल्या तर अजून सर्वसमावेशक ते आपल्याला व्यक्तिमत्व उभारून दिसेल. चालेल, हेच प्रॉब्लेम चालेल, नाही. चालेल. कारण याच्यात काही निगेटिव्हिटी तुम्ही बोलत हो, नाही, जे हो. आहे तेच बोलताय. खूप बरोबर. छान तुम्ही त्याचं आन्सर दिलं. मॅनर्स एटिकेट व्हेरी गुड, आय कॉन्टॅक्ट, तुमचं ड्रेसिंग बेस्ट आहे. काहीच नाही का जे मी तिथे लिहिलं 70+ आणि याच्यापेक्षा कमी यायलाच नको. हा, आपल्याला पुढे जायचं आहे. 75 टार्गेट, लो एम इज क्राईम, हे आपल्यासाठी फिक्स आहे. चालेल. इलेक्ट्रॉनिक लाईट्स जो प्रश्न हो, आहे, हो. सध्या चालू आहे आपल्या ट्रिपल ई तर्फे बरोबर. अवेअरनेस सरकारतर्फे आपण एलईडी बल्ब वगैरे वाटतोय. तो ते एनर्जी एफिशियंट असण्यामागचं कारण आहे की त्याचं 99% इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर लाईट अच्छा. आणि त्याच्यामुळे ते एनर्जी एफिशियंट आहे. बाकीच्या इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस मध्ये हीट एनर्जी, साऊंड एनर्जी ह्याच्यामध्ये पण त्याचं रूपांतर होतं. म्हणून इलेक्ट्रिकल बल्ब गरम वगैरे हो, होतात आणि हो. त्याच्यात वेस्टेज होते इलेक्ट्रिसिटी. चालेल. So, थँक्यू. हा एक भाग त्याच्यात ऍड करा. बाकी इथे सिलिकॉन आहे ग्लास मध्ये. अच्छा. ग्लास काचेचा बनलेला हा, सिलिका आहे त्याच्यामध्ये. सिलिकॉन. येस येस येस. बरोबर. सो बाकी तुमचा शोध घेण्यामुळे मी इम्प्रेस झालो होतो. तुम्ही डायरेक्टली पॉज घेतला Right. आणि तुम्हाला नाही सापडलं तर ते ऍक्सेप्टेबल पण आहे. इव्हन दिस इज ऑल्सो सिलिकॉन. बरोबर. सो दिस इज ऑल्सो Silicon. सिलिकॉन. सो यू कुड हॅव टेल. बरोबर. ओके, सो तो एक ह्याच्यात ग्रॅफाइट असतो. सो दॅट इज वन ऑफ दी कनेक्टर. सो हे सगळे इलेक्ट्रॉनिक साठी लागणारे मिनरल्स. बरोबर. सो तो एक भाग तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तुम्ही खूप कालावधीसाठी खूपच मोठ्या पदांवरती काम केलेलं आहे. मुलाखत तुम्हाला स्ट्रेस मध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करणं, 100%. तुम्ही त्याला ऑलरेडी उत्तर देण्यासाठी सक्षम आहात असं आम्हाला तिघांना वाटतं. येस. सो त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. ओके, काही प्रश्न जे विचारले नाहीत पण तुम्हाला विचारले जातील असं वाटतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग वरती करा, फायबर ऑप्टिक केबल. तुमच्या जॉबचं स्वरूप कसं होतं ते एक हा. हो, हो. ते बाकीचे तुम्ही तयारी केली. Yes, yes. सरांनी जे सांगितलं AI ते आता त्या दिवशीच्या ट्रान्सलेट मध्ये AI चा तुम्ही उपजिल्हाधिकारी म्हणून कसा वापर करा, याचे 4-5 पॉईंट आपण खूप छान लिहिलंय सर त्याचं हा, उत्तर मी हा, नाही मग ते लिहिलेलं आहे. तसं आपल्याला करणं आहे. सरांकडनं रिव्ह्यू पण करून घेतले. बाकीचं तर बेस्टच आहे. आता गुरुच एवढे भारी भेटले. म्हणजे ते दिसतंय, त्यांनी तुम्हाला वेल गाईड दिसतंय. पण याच्यात काय असतं ना, जेव्हा तयारी आपली चांगली असते, पर्सनॅलिटी चांगली असते ना, पॅनलचे एक्सपेक्टेशन खूप हाय होतात. वाढतात. त्याच्यावर खरं उतरणं आपली जबाबदारी असते. बरोबर. एक अजून थोडस भाग आहे, पत्नी मुलाखतीला आहे हे सांग गरज असेल तर. हा सर, मी ते थोडं मला पण क्वेश्चन विचारणार होतो मी, की हे सांगावं की न सांगावं, नाही काय गरज. सिच्युएशनलच आहे. माझं बाय अँड लार्ज वैयक्तिक मत असं आहे की थोडं टाळा. टाळावं. थोडं टाळू शकतो आपण. चालेल. ठीक आहे. गृह विभागामध्ये कार्यरत आहे इथपर्यंत चालेल. ते सांगा ना. चालेल. ते सांगा. छान. निघालाय पत्नीचा विषय. गृह विभागात कार्यरत आहे, नशिबाने त्या सुद्धा इंटरव्ह्यूला आहे. विषय निघाला असेल ही वाक्यरचना छान चालेल. चालेल, नक्की. आणि पत्नीचा उल्लेख ती सुद्धा असं करण्याची त्या त्या सुद्धा इट इज व्हेरी इम्प्रेसिव्ह. चालेल. छान असेल सर. व्हेरी गुड. ओके, थँक्यू सर. फक्त ते जेव्हा सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल सरांनी विचारलं ना, हो हो. तर तुम्ही जे उत्तर दिलं म्हणजे दॅट इज फॅक्ट ऍक्च्युली, पण ते थोडं मला राजकीय उत्तर वाटत. तुम्ही जे असं राजकीय चर्चा करतो ना आपण बसून, की सत्ता पिपासू आणि त्याच्या आधी पण तुम्ही काहीतरी म्हटले, म्हणजे ते ऍक्च्युली खरं आहे, पण त्याला थोडं माइल्ड करा. म्हणजे थोडं शुगर करू आपण त्याला. ब्युरोक्रॅटचं उत्तर आहे असं वाटलं पाहिजे, की सर कुठेतरी मुलांना कमी महत्व आहे का काय असं वाटत आहे, किंवा जनतेच्या मताचा अनादर होतोय का काय, अशी परिस्थिती निर्माण होते आहे. की तुम्ही म्हटले की विरोधी पक्षात पण युती करू शकतात वगैरे, हे असं मेन्शन नका करू. हे थोडस नागरिकांचं जास्त उत्तर हे आहे. होतं. हा, ब्युरोक्रेट त्याला माइल्ड करा आणि जसं शुगर कोट करा.
आणि जसं की क्रिटिकल अनालिसिस म्हटलं ते निगेटिव्ह पण मुद्दा यायला पाहिजे. चालेल. सरांनी सांगितलं की तुम्ही मोदीजींचे काही निगेटिव्ह पण सांगू शकता, तुम्ही ते पळवाट काढून त्यांच्या बाकीच्या पक्षातील इतर लोकांवरती आहे हो, ते हो. खूप निगेटिव्ह वाटतं. असं वाटतं की मग तुम्ही मोदी समर्थक आहात, हो, आपण कुठले समर्थक नाही, ब्युरोक्राट नेहमी न्यूट्रल असतो. बाकी छान आहे. आणि मॅडम पण मुलाखतीला आहेत, ओके, हे सांगणं याच्यासाठी टाळा, कारण की तुमच्या पण बोलण्यामध्ये 2-3दा आला स्वप्नाचा वगैरे मुद्दा, ओके, आणि मॅडम पण ते करतात. तर एखादा पॅनल मेंबर कसा असतो बघा, म्हणजे काही पॅनल मेंबरचा फोकस प्लॅन बी खूप असतो. तुम्ही दोघं पण या फील्डकडे येतायत, इतकं म्हणजे नाही का सगळा फोकस इकडे टाकतायत, तर एखादा त्याला निगेटिव्हली पण घेऊ शकतो. बरोबर. हे खरंच इतकं आहे आहे काही क्षेत्रामध्ये. काहीतरी वर एवढं वर्थ आहे का? इतकं बरोबर. वर्थ आहे का? आणि हा प्रश्न पडतो बरं का, म्हणजे उद्या तुम्ही ऑफिस झाल्यावरती पण हा हो, प्रश्न हो. पडेल. मग ऑलरेडी ते सांगितलं तर थोडंसं वाटेल की खूप जास्त या फील्डसाठी डेस्परेट आहात तुम्ही, असं कुठे त्याच्यामुळे ते टाळा मॅडम पण इंटरव्ह्यू. चालेल, ते टाळतो. त्याच्यासाठी गौरव अगरवालचं उदाहरण देता येईल. खूप हायली पेइंग बरोबर. सिंगापूरचं सोडून ते IAS झालं. IAS झाले, राजस्थान बरोबर. ते उदाहरण तुम्ही देऊ शकता. तुमचं 10 लाईन मॅमचा 11 लाईन. हो सर. बाकी छान आहे, मॅच्युअर्ड पर्सन वाटतात, आय कॉन्टॅक्ट खूप छान आहे, कीवर्ड्स वापरतात, कॉन्फिडन्स, बाकी सगळं खूप छान आहे. फक्त ते राजकीय प्रश्नांना थोडं रिफ्रेम करा चालेल. आणि बाकी ऑल गुड, चांगले खूपच marks बेस्ट आहे. तुम्हाला. मॅडम चांगली तो एक post पब्लिक आणि प्रायव्हेटचा विचारला होता. हो. तर प्रायव्हेट मध्ये काय की प्रॉफिट ओरिएंटेड आपलं जास्त हा, चालतं हे आणि सांगा. पब्लिक मध्ये वेलफेअर अप्रोच Welfare याला approach. आपण प्राधान्य देतो. प्राधान्य चालेल. या दोन गोष्टी त्याच्यात येऊ द्यायच्या. बाकी ओव्हरऑल व्हेरी गुड. बेस्ट. ठीक आहे. चालेल. आपण बाकीचं काय Story असेल तर तयारी लिहिली करू. सर. तुम्ही 452 आहे मॅम, ओबीसी कॅटेगरी. जॉब स्टॅबिलिटी बद्दल बोलला होता एकदा. तिथे अजून एक पॉइंट हा आहे की जेव्हा प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्ही काम करता तेव्हा त्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये स्वतःच्या आयडियाज इम्प्लिमेंट करण्यासाठी हायर अथॉरिटीजच्या म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमधल्या हायर अथॉरिटीजची खूपच हे लागते. परमिशन वगैरे. तेच आपण सरकारी क्षेत्रामध्ये म्हणतात ते जास्त चांगल्या करू पद्धतीने शकतो. इम्प्लिमेंट करू. Yes, sir. बरोबर. ओके. प्रतिष्ठा सुद्धा प्रायव्हेट सेक्टरमध्ये कमी आणि पब्लिक सेक्टर बरोबर. जास्त असते. बरोबर. ते वाले मुद्दे थोडे जास्त सांगितले तर चालेल. हा एक प्रश्न आहे का प्रायव्हेटचा एक्सपिरियन्स तुम्ही प्रशासनात इकडे कसा कसा वापरता? वापरता? त्याचं एक प्रॉपर केलं असेल. हो, हो. केलेलं आहे. तो प्रश्न येईल. येस सर, येस. तुम्हाला मेजरली हाच प्रश्न, म्हणजे मी का मुद्दाम फील करत होती, कारण की इकडची जी सॅलरी आहे, हो. ओके, ही इथल्या टॉप पोस्टची पण नाही, हो. जेवढी दिसते एवढं एवढं बघा तर मला तरी सर, तरी मॅम त्यातलं माझं शेवटचं पॅकेज नाही लिहिलं. बरं झालं केली. त्याच्यामुळे त्यांना असा प्रश्न पडेल की हो. ते, का बाबा त्याचे बदले वगैरे पण इतके होतात, बरोबर. तर प्रॉब्लेम होता, म्हणून थोडं डेली जाण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही ते चांगलं हँडल केलं. चालेल. चलो ऑल द बेस्ट. सर, ड्रेसिंगचा काही प्रॉब्लेम नाही वाटत ना? नाही नाही व्यवस्थित. Dressing एकदम छान. खूपच छान आहे. थँक्यू सर. हे प्रेषण Thank you, तुमच्या ma'am. बॅकग्राऊंडला साजेशी ड्रेसिंग असणं आवश्यक असतं. हो. जसं तुम्ही पुढे काय होणार आहे त्याला साजेशी पाहिजे तसं तुम्ही मागे काय होणार त्याला हा, साजेशी हे पण बरोबर. महत्त्वाचं आहे. बरोबर. तुमची ड्रेसिंग अगदी अप्रोप्रिएट आहे. थँक्यू सर. मला विचारलं होतं सर 2020 चे हो ना, असे कपडे अधिकाऱ्यांनी एवढे इंटरव्ह्यू घेतो म्हणे टाय ते घालून आलं एवढं गरजेचं आहे का म्हणे ड्रेसिंग. आणि त्यांना उत्तर दिलं म्हटलं तर आपण फॉर्मल इन्स्टिट्यूशनचा पार्ट बनण्यासाठी येतोय, तर फॉर्मल ड्रेसिंग खूप गरजेची आहे आणि ते पार्ट ऑफ डिसिप्लिन. तो IPS ने विचारला होता, त्यांना एवढं भारी वाटलं ते चालेल. चल, आपण करूया. आपण बोलूया बरं. हो सर. Yes, चालेल. चलो. मी करतो संध्याकाळी. Yes, yes. All the best. थँक्यू मॅम, थँक्यू सर. मस्त होतं सरांचं.